वाठार एसटीतून प्रवासी महिलेची पैशांची बॅग लंपास। वाठार ते पारगाव असा एसटीने प्रवास करणाऱ्या पारगाव येथील हेमा प्रशांत देशमुख राहणार पारगाव या महिलेकडून रोख 10,000 रुपये, 8,000 रुपये किमतीचे चांदीचे पैंजण तसेच महत्त्वाची कागदपत्र असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली। मात्र तक्रार नोंदविताना पेठ वडगाव पोलिसांनी फक्त रोख 10,000 रुपये आणि कागदपत्रे चोरीला गेल्याचंच नोंदवून एसटी प्रशासनाला बेदखल केल्यानं तीव्र नाराजी व्यक्त केली जाते। घटनेची माहिती अशी की हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथील हेमा देशमुख या कामानिमित्त वाठार येथे आल्या होत्या। काम आटोपल्यानंतर त्या सायंकाळी कोडोली एसटीने पारगावकडे प्रवासास निघाल्या। वाठार बस स्थानकातून एसटी सुटल्यानंतर तिकीट काढण्यासाठी पर्स उघडली असता रोख रक्कम, चांदीचे पैंजण आणि कागदपत्रे गायब असल्याचं त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी तत्काळ ही माहिती कंडक्टरला दिल्याने एसटी बस पुन्हा वळवून पेठ वडगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आली। मात्र बसमध्ये शूटिंग करण्यास पोलिसांनी मज्जाव केला। तसेच तक्रार नोंदविताना 8,000 किमतीचे पैंजण गहाळ झाल्याचा मजकूर नोंदवण्यास नकार देत केवळ 10,000 रुपये आणि कागदपत्रे चोरीस गेल्याची नोंद केली। यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। केके न्यूज साठी हातकणंगले प्रतिनिधी सचिन लोंढे। माझं 10,000 रुपये माझे गेल्यात आणि त्यात पुरगीचं पंजन पण होतं। माझं पुरगीचं 8,000चं पंजन होतं, 10,000 रुपये आणि हे डॉक्युमेंट सगळे, आधार कार्ड, आमचे फोटो, मुलग्याचे, माझे फोटो सगळं त्यातच होतं आणि परत माझी मोठी गेल्या। डॉक्टरांनी ॲडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69।